नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत गायकवाड स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक सर्वांनी बघितला असेल, तो म्हणजे इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम कॅलेंडर. म्हणजे काय? तर महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये खूप सारे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. तर त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. तर त्या एंट्रन्स एक्झामची तारीख काय आहे, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याची स्टार्टिंग डेट काय आहे, एंडिंग डेट काय आहे, त्या एक्झामसाठी तुम्हाला किती फी भरायची आहे, एक्झाम डेट काय आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पूर्ण बघणार आहोत. तर मी मेन एक्झाम सर्व टार्गेट केलं, जसं की MST CET, JEE, SRM, बीट्स पिलानी, या सर्व एक्झाम आपण वन बाय वन बघणार आहोत. तर स्टार्ट करूयात MST CET पासून. तर MST CETने ह्या वर्षी 2 सेशन कंडक्ट केले आहेत. तर त्याच्या आधी जर आपला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल. तर MST CETवरती जाऊयात आपण. तर MST CET ह्या वर्षी 2 सेशन कंडक्ट करणार आहेत. तर पहिला सेशन हा 11 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान होणार आहे आणि दुसरा सेशन हा 14 मे ते 17 मे दरम्यान होणार आहे. तर ह्या सेशनमध्ये बघा, पहिल्या सेशनला जवळपास आपल्याला 70 ते 75 दिवस बाकी आहेत. दुसऱ्या सेशनसाठी 100 दिवस बाकी आहेत. तर दोन्ही सेशनला कसं टार्गेट करायचं आहे, कसा फायदा घ्यायचा आहे ह्या संधीचा, तर हे आपण एक डिटेल व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला ते बघायला मिळतीलच इन फ्युचरमध्ये. तर पुढे जाऊयात. ओके. तर जेव्हा तुम्ही MSc CET ह्या पेपरसाठी जाताय किंवा ह्या एक्झामसाठी ॲप्लिकेशन करताय, तेव्हा तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे OBC, ST, SC या सर्व कॅटेगरीमध्ये येत असाल, तर तुम्हाला एक ₹1000 फी आहे. आणि तेच जर तुम्ही जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला ₹1300 फी, एवढी फी बघायला मिळणार आहे. तर ह्या एक्झामचं कळलंच. त्यानंतर पुढच्या एक्झामकडे जाऊयात आपण. ते म्हणजे JEE एक्झाम. तर JEE ही NTA द्वारे कंडक्ट केलेली एक्झाम आहे आणि ही ऑल इंडियासाठी जे काही तुमचे NITs आहेत किंवा JEE IITs आहेत, तर हा एक मेन एक्झाम आहे. त्याच्यामध्ये 2 सेशन असतात, JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स. त्या ॲडव्हान्सबाबत आपण पुढे बोलणारच आहोत. तर JEE मेन्सचे पण 2 सेशन आहेत. पहिला सेशन हा ऑलरेडी झालेला आहे. खूप साऱ्या मुलांनी हा अटेम्प्ट दिलेला आहे. खूप साऱ्या मुलांना चांगले मार्क येणार आहेत किंवा चांगला गेलेला आहे अटेम्प्ट. काही मुलांना रजिस्ट्रेशनच कळलं नाही की रजिस्ट्रेशन कधी चालू झालं, कधी संपलं आणि पेपरही झाले. तर अशा विद्यार्थ्यांनी काळजी करायची काही गरज नाही आहे. आपल्याकडं सेशन 2 अजूनही चान्स अवेलेबल आहे. सेशन 2 हा 14 मे ते 17 मे ह्या दिवशी होणार आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन तारीख काय आहे, तर पुढच्या स्लाईडवरती बघूयात आपण. सॉरी. तर रजिस्ट्रेशन तारीख तुम्ही बघू शकता, 1 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी. म्हणजे जर आत्ता मी व्हिडिओ शूट करतो 1 फेब्रुवारी म्हणजे आत्ताच ॲप्लिकेशन चालू झालेत. तर तुम्ही JEEच्या वेबसाईटवरून तिथे ॲप्लाय करू शकतात. JEEच्या ॲप्लिकेशन लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये पण मी एक PDF पूर्ण देणार आहे. त्या PDF मध्ये तुम्हाला सर्व जे काही एक्झाम मी सांगत आहे आजच्या व्हिडिओमध्ये, त्याच्या लिंक्स तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे टेलिग्राम ग्रुप जॉईन करणं हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. त्यानंतर डेट, एक्झाम डेट कधी आहे मी आधीच सांगितलं, 2 एप्रिल ते 9 एप्रिल ह्या सेशनमध्ये कंडक्ट होणार आहे JEE मेन्स सेशन 2. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. ओके. तर सेशन 2 साठी किती फी आहे? तर खूप मोठा चार्ट तुम्हाला बघायला मिळतोय की सेशन 2 साठी काय काय फी आहे. तर कॅटेगरी वाईज फी आहे बघा. जनरल कॅटेगरीमध्ये 2 आहेत, मेल आहे, फिमेल आहे. मेलसाठी ₹1000 आहे, फिमेलसाठी ₹800 आहे. ₹200 मुलींना इथं सूट भेटली आहे बघा. तर फायदा घ्या मुलींनी, सर्वांनी अप्लाय करा ह्यासाठी. त्यानंतर जनरल कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये EWS येतं, OBC येतं, त्यांच्यासाठी जवळपास ₹900 ते ₹800 फी आहे. तर ओव्हरऑल जर तुम्ही पकडलं तर ओपन कॅटेगरीसाठी ₹1000 फी आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 500 ते ₹1000 फी अशी व्हॅरी करते. ओके. तर जसं मी आधी सांगितलं होतं की JEE जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात, JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स. तर काहीच मुलं JEE ॲडव्हान्सला क्वालिफाय असतात. तर क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे ते मी पुढं सांगणारच आहे. तर JEEची ॲडव्हान्सची तारीख कधी चालू होते? एप्रिल 23, म्हणजे जेव्हा JEE मेन्सचे दोन्ही सेशन कंडक्ट होतील. त्यानंतर JEE ॲडव्हान्ससाठी रजिस्ट्रेशन चालू होणार आहे 23 एप्रिलला. त्यानंतर रजिस्ट्रेशन क्लोज कधी होणार आहेत? मे 2ला, म्हणजे आठवडा किंवा 2 आठवड्याचा टाईम तुम्हाला मिळतो रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आणि पेमेंटचे गेटवे जे ओपन आहे ते पण मे 4 पर्यंत आहे, एक 2 दिवस एक्स्ट्रा आहे. ओके. तर JEE ॲडव्हान्सचे 2 पेपर असतात. ते दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात. सेशन पेपर 1 आणि पेपर 2. तर 17 मेला 9 वाजता सेशन 1 होईल, पेपर 1 होईल म्हणजे थोडक्यात, आणि पेपर 2 त्याच दिवशी दुपारी होईल. ओके. तर एलिजिबिलिटी म्हणजे जसं मी सांगितलं की JEE मेन्स दिल्यानंतर कोण कोण एलिजिबल आहे ॲडव्हान्ससाठी, तर ते कॅटेगरी वाईज डिसाईड होतं. कॅटेगरी वाईज म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये किती रँकला येत आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर जवळपास तुम्ही
96,000 म्हणजे 1,00,000च्या आतमध्ये यायचं आहे. म्हणजे जितके काही तुमचे ओपन कॅटेगरी विद्यार्थी अप्लाय करतील, त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप 1,00,000 मध्ये यायचं आहे, तेव्हा तुम्ही जेईई ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय असाल. आणि अजून पण काही कॅटेगरी आहेत, म्हणजे तुम्हाला एच-एस-सी बोर्ड किंवा सी-बी-एस-सी बोर्डमध्ये किती मार्क पाहिजे 12वीला, तो पण एक कॅटेगरी ॲड होतो. आपण सेपरेट व्हिडिओ त्यासाठी घेणार आहोतच. त्यानंतर ओपन कॅटेगरी झालं किंवा हे पी-डब्ल्यू-डी म्हणजे हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी कमी आहे बघा, 5,063 आणि ते मुलं अप्लाय पण कमी करतात, खूप कमी कॅटेगरीमध्ये असतात. त्यानंतर एस-सीसाठी तुम्ही बघू शकता 35,000 ते आहे. त्यानंतर एस-सीसाठी 17,000 आहे. तर कॅटेगरी वाईज डिफरंट करतं. जवळपास 2.5 लाख विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी एलिजिबल असतात. ओके. तर जेईई ॲडव्हान्सची फी किती आहे? तर ह्याच्यामध्ये पण बघा, फिमेल कॅटेगरी त्याच्यासाठी 1,600 रुपये आहे फिमेलसाठी. आणि ते जर तुम्ही मेल बघितलं, जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये होतं त्यांच्यासाठी पण 1,600 आहे. आणि जनरल जे काही विद्यार्थी आहेत, मुलं विद्यार्थी आहेत, ओपन कॅटेगरी ओबीसीमध्ये येतात, त्यासाठी 3200 रुपये फी आहे. ओके. तर पुढची एक्झाममध्ये ते म्हणजे व्ही-आय-टी. तर व्ही-आय-टी हे वेल्लोरचं आहे. खूप सारे मुलं कन्फ्यूज होतात की व्ही-आय-टी पुणे. व्ही-आय-टी पुणे पण एक नामांकित कॉलेज आहे, जे की एम-एस-टी सी-ई-टीमधून तुम्हाला मिळतं. आणि व्ही-आय-टी वेल्लोर हे एक सेपरेट एक्झाम आहेत आणि ही त्यांची सेपरेट एंट्रन्स घेतात. त्याला म्हणजे व्ही-आय-टी हे असं नाव आहे. तर त्याचे स्टार्टिंग डेट कधी आहे बघा, 31 मार्च ह्याचं लास्ट डेट आहे. ॲप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला परत एकदा सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे आणि टेलिग्राममध्ये पण मिळणार आहेच. त्यानंतर एक्झामची तारीख काय आहे? एक्झाम आहे एप्रिल 28 ते मे 3, 3 मेपर्यंत एक्झाम तुमचे वेगवेगळ्या सेशनमध्ये कंडक्ट होणार आहेत. सेशनमध्ये मी का म्हणतो, कारण खूप सारे विद्यार्थी अप्लाय करतात. एका दिवशी सर्व ऑनलाईन एक्झाम देऊ शकत नाहीत, त्यामुळे पार्टमध्ये कंडक्ट केले जाते. 1,00,000 रुपये 1,00,000 मुलं पहिल्या दिवशी, दुसरी 1,00,000 दुसऱ्या दिवशी, असं काहीतरी करतात ते. त्यानंतर रिझल्ट हे मे महिन्याचं डिक्लेअर होणार आहे. त्यानंतर पुढं काउन्सिलिंग प्रोसेस. आता काउन्सिलिंग प्रोसेस काय असते? तर प्रत्येक कॉलेज किंवा प्रत्येक एक्झाम वेगळी काउन्सिलिंग प्रोसेस कंडक्ट करते. म्हणजे जेईसाठी जर तुम्ही बघितलं तर वेगळी काउन्सिलिंग प्रोसेस असते. सी-ई-टीसाठी कॅप राऊंड हा एक काउन्सिलिंग प्रोसेस असते. तर त्याच्याबाबत पण आपण इन्फॉर्मेशन ह्या चॅनलवर तुम्हाला देणारच आहोत, डे बाय डे. ओके. तर पुढे जाऊयात. ओके. तर ह्या व्ही-आय-टीच्या वेल्लोरच्या एक्झामची फी जी आहे ती आहे 1,350 रुपये सर्व कॅटेगरीसाठी. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असू द्यात, मेल असू द्यात, फिमेल असू द्या, 1,350 रुपये एवढी फी तुम्हाला देणे आहे. ओके. तर पुढच्या एक्झाममध्ये जाण्याच्या आधी मी एक गोष्ट सांगतो, की खूप सारे एक्झाम आपण बघतो, की सर तुम्ही मला विचारताल, की दादा नेमकी एक्झाम द्यायची कोणती? मी तर फक्त सी-ई-टीसाठी अप्लाय करतोय. जेईई देऊ का नको? तर माझी एक राय असेल तुम्हाला, की एक्झाम फी जर तुम्ही बघितली, जवळपास 5,000 ते 6,000 रुपये तुम्हाला खर्च होणार आहेत. मी तुम्हाला सांगेल, सध्या प्रत्येक एक्झामसाठी अप्लाय करा. द्यायची, नाही द्यायची हे तुम्ही पुढे डिसाईड करू शकता. काय प्रॉब्लेम होतो? मुलगा पहिला जेईई मेन्सचं टार्गेट केलेला असतो. जेईई मेन्सला जातो, परीक्षा फी देतो. परीक्षा त्याला समजते की चांगली गेलेली नाही आहे. पण बाकीचे ऑप्शन त्याच्याकडे अवेलेबल नसतात, कारण त्यांनी अप्लाय केलेलं नसतं. त्यामुळे मी सांगतो की अप्लाय करा. द्यायची नाही द्यायची हा आपण फ्युचरमध्ये डिसाईड करूयात. त्यानंतर पुढची एक्झाम आहे बीट-सॅट. बीट-सॅट पण एक सेपरेट कॉलेज आहे. बीट्स पिलानी नावाने खूप फेमस आहे कॉलेज. 3 ते 4 कॅम्पस आहेत. गोव्याला एक कॅम्पस, असे 2-3 ठिकाणी कॅम्पस आहेत. त्याचे पण 2 सेशन कंडक्ट होतात. पहिला सेशन आहे 15 ते 17 एप्रिल. 3 दिवसाच्या दरम्यान आहे. आणि सेशन 2 आहे 24 ते 26 मे. तुम्ही एक पॅटर्न ऑब्झर्व केला असेल, एप्रिल मे तुमचा एक्झाम टाईम असणार आहे. आता सध्या बोर्ड चालू आहे, तर बोर्डचा अभ्यास करा. पण तुम्हाला 2-3 महिन्यात सर्व एंट्रन्स एक्झामचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे जर एका एंट्रन्स एक्झामसाठी जर अभ्यास करत असाल तुम्ही, तर बाकीचा सिलेबस स्लाइटली सेमच असतो. जास्त काही डिफरन्स बघायला मिळणार नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये. ओके. तर बीट सेटचं पण तुम्ही जर फी बघितली, तर मेल आहे, फिमेल आहे, ट्रान्सजेंडरला काही डिस्काउंट आहे. सेमच फी आहे, काय जास्त डिफरन्स नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, जे 2 सेशनमध्ये जर फी दिली, तर 5,600 रुपये. दोन्ही सेशनचं एकदम तुम्ही फी भरू शकता. फिमेलसाठी 4,600 रुपये अशी फी बघायला मिळते. ओके. तर नेक्स्ट एक्झाम आहे SRM-JEE. तर हे पण एक सेपरेट कॉलेज आहे. त्याची सेपरेट एंट्रन्स एक्झाम आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला 3 सेशन बघायला मिळतात. आणि ही एक्झाम तुम्ही जर बघितली तर ऑनलाईन एक्झाम असते. तर ह्याच्यामध्ये फेज 1 तुम्ही बघता 23 एप्रिल ते 28 एप्रिलमध्ये आहे. त्यानंतर फेज 2 10 जून ते 15 जून. आता 10 जून 15 जून तुम्ही पकडलं, तर तोपर्यंत जेईचे दोन्ही अटेम्प्ट झालेले असतात. बिट्स पिलानीची एक्झाम झालेली, सी-ई-टी झालेली. तर तुम्ही ह्या एक्झामचं टार्गेट करू शकता. तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे फेज 2 साठी. आणि फेज 3 4 जुलै ते 5 जुलै, म्हणजे त्याच्या पुढे अजून 1 महिना. तर ह्या एक्झामसाठी जर तुम्ही आत्तापासून पकडलं, तर जवळपास तुमच्याकडे 100 ते 150 दिवस आहेत प्रिपेअर करायला. तर तुम्ही ह्या एक्झामचा बघू शकता काय डेट आहेत. डेडलाईन प्रत्येक फेज 1ची, फेज 2ची, फेज 3ची वेगवेगळी आहे. 16 एप्रिल फेज 1ला आहे, फेज 2ला 4 जून आहे, फेज 3ला 30 जून आहे. बरोबर.
ओके, तर ह्याची ॲप्लिकेशन फी जर तुम्ही बघितली तर ₹1400 फी आहे. ओके. तर आपण जवळपास सर्व ज्या काही मेन एंट्रन्स एक्झाम आहेत, त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन करू शकता. थँक यू.